आपलं एक पत्र आलं होतं की ग्राहकांच्या म्हणजे तक्रार निवारणासाठी एक कक्ष स्थापन करण्यात यावं. त्या पद्धतीने आपण एक खिडकी योजना राबवून आपण एक तक्रार निवारण कक्ष स्थापन केलेला आहे. त्यामध्ये आमचे एक अभियंता, 5 जनमित्र आणि एक उच्चस्तरीय लिपिक असे कर्मचारी आपण तिथे डेप्यूट केले होते. म्हणजे ग्राहकांचे तक्रार येत आहे रोजच्या रोज. त्या तक्रारींचं लवकरात लवकर निवारण करण्यासाठी आपण मीटर टेस्टिंग करून देतोय. साईटवर जाऊन त्यांचा लोड चेक करतोय, अजून मीटर चेक करतोय, अजून ग्राहकांच्या ज्या समस्या आहेत त्यांना समजावून सांगतोय. सेकंड, आता हे जे आपलं निवेदन आहे टीओडी मीटरच्या बाबतीत आपण जो विषय मांडला इथं, तर टीओडी मीटरचा विषय हा म्हणजे कसं आहे, आपण स्मार्ट मीटर जे बसवतोय केंद्र शासनाच्या RDCC योजनेअंतर्गत हे मीटर आपण बसवतोय. यामध्ये आपण ग्राहकांना कोणतंही शुल्क आकारत नाही. तर आपण जे बोलले की आता सक्ती न करण्याबाबत हा विषय कसा म्हणजे थोडा माझ्या लेवलचा विषय नाही हा. तरी मी याच्याबद्दल सकारात्मक विचार करून आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा करतो आणि आपल्या शासनाकडे करा, वरिष्ठांकडे आमचे शासनाकडे. बरोबर. अचानक कशी एवढे बिल असं 4 पट 5 पट? नाही, अचानक म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी आपण बदलापूर शहराला 3 कोटी 90 लाख युनिट वीज पुरवठा केला होता. व्हेराज याच वर्षी मे महिन्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे आपण 3 कोटी 90 लाख युनिट सप्लाय केला आणि या वर्षी मे मध्ये 8 कोटी 40 लाख युनिट इतका वीज पुरवठा आपण सप्लाय केला आहे. म्हणजे हा वापर आपल्या जवळपास दुपटीपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे बिल साहजिकच वाढणार आहे. मागच्या वर्षी मे मध्ये पूर्ण महिन्यात पाऊस होता. 3 मेला पाऊस चालू झाला, आपलं वातावरण व्हायचं गार होतं, थंड होतं वातावरण. यावर्षी पूर्ण महिना हीट होती आपली. त्यामुळे वापर वाढलेला आहे आणि थोडं असतील काही ग्राम मीटर काही मीटर नाही, थोडं वाढवून मीटर फुकट दिले पण बिल दुप्पट लागले. नाही, तसं नाही झालं. ते वापर वाढलाय आणि काही मीटरमध्ये तक्रारी आहेत असं नाही. त्या तक्रारीचं निवारण आपण करून देतो. तक्रार नाही, स्मार्ट मीटर हद्दपार करा.